आजचा PYQ आहे बघा क्लास 11 मधलं प्रोबॅबिलिटी या चॅप्टरवर आणि या जर क्वेश्चनला तुम्हाला जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही क्लास 10th मधलं प्रोबॅबिलिटी चॅप्टर जर तुम्हाला थोडंफार येत असेल तर त्याच्यावर तुम्ही काय करू शकले असते क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकले असते. तर बघा क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे अ बॉक्स कंटेन 100 tickets नंबर 1 to 100. A ticket is drawn at a random from the box, then the probability that a number on the ticket is a perfect square. तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे बॉक्स दिलेला आहे ज्याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे तर तिकीट ठेवलेले आहेत आणि त्या तिकीटवर काय तर 1 ते 100 पर्यंतचे अंक आहेत. तर या ठिकाणी काय करायचं बघा आपल्याला आपल्याला एक तिकीट काय करायचं रँडमली काढायचं आणि आपल्याला काय विचारलंय की त्या तिकीटवर परफेक्ट स्क्वेअर असण्याची काय विचारलं आपल्याला प्रोबॅबिलिटी विचारली. तर या ठिकाणी बघा आपण काय करणार की आपला जो ए इव्हेंट असणार आहे की ए इव्हेंट काय असणार आहे की त्याच्यावर नंबर असणार आहे परफेक्ट स्क्वेअर म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार द नंबर ऑन तिकीट इज परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा ना आपण काय लिहिणार या इव्हेंट मध्ये एकूण 1 ते 100 पर्यंतचे परफेक्ट स्क्वेअर लिहिणार. तर या ठिकाणी पहिला काय येणार बघा 1 4 9 16 25 36 49 64 81 आणि या ठिकाणी काय लिहिणार 100. तर या ठिकाणी बघा या इव्हेंट मध्ये एकूण टोटल नंबर ऑफ एलिमेंट या ठिकाणी किती येणार 10. तर आपल्याला माहिती आहे की कोणत्याही इव्हेंटची जर प्रोबॅबिलिटी काढायची असेल प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज इक्वल्स टू नंबर ऑफ एलिमेंट प्रेझेंट इन दॅट इव्हेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. तर या ठिकाणी बघा या इव्हेंट मध्ये एकूण एलिमेंट किती येतात 10. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे टोटल 1 ते 100 पर्यंतचे नंबर आहेत म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती येणार 100 आणि या ठिकाणी जर आपण डिव्हिजन केलं तर या ठिकाणी बघा काय येणार 1/10 म्हणून या ठिकाणी आपलं ऑप्शन कोणतं करेक्ट आलं असतं 1/10 म्हणजे या ठिकाणी ऑप्शन ए काय आलं असतं आपलं करेक्ट आलं असतं. धन्यवाद.